नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 4 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि त्यामधील आज आपण पेज नंबर 53, पेज नंबर 54 आणि त्याचबरोबर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा आपला व्हिडिओ नंबर 6 आहे. या आधीचे सगळे टॉपिक्स ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आय होप तुम्ही ते पाहिले असतील. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर या ठिकाणी एक आय आयकॉन आहे, त्यावर जाऊन तुम्ही ते आधीचे टॉपिक्स पाहू शकता. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. आता या ठिकाणी कंडक्टिंग वायरचा जर सर्क्युलर लूप असेल, म्हणजे अशा प्रकारे एक लूप असेल आणि त्यातून जर करंट फ्लो होत असेल तर कशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं ते आपल्याला पाहायचं आहे. याआधी आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की जेव्हा कंडक्टर स्ट्रेट असेल, त्यातून करंट फ्लो होत असेल तर तेव्हा मॅग्नेटिक फील्ड कशा प्रकारे प्रोड्यूस होतं आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन कशी असते हे आपण पाहिलं होतं. बट त्याच्यामध्ये कंडक्टर स्ट्रेट होता, याच्यामध्ये कंडक्टर असा सर्क्युलर लूप शेपमध्ये आहे. ओके, मग आता कसं काय आपण फाइंड आउट करणार की मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालेलं आहे ते कशा प्रकारे आणि मॅग्नेटिक लाईन्सचं डायरेक्शन काय आहे. तर त्यासाठीच हा एक वेगळा एक्सपेरिमेंट आहे. We learned about magnetic lines of force of a magnetic field produced by a current flowing through a straight conductor. आपण ऑलरेडी स्ट्रेट कंडक्टरमधून जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा कशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतात आणि मॅग्नेटिक लाईन्सची डायरेक्शन काय असते, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा प्रकारे प्रोड्यूस होतात हे आपण पाहिलेलं आहे. What will happen to a magnetic lines of force of the field produced by a current flowing through a circular loop मेड बाय बेंडिंग द स्ट्रेट वायर. जर आपण स्ट्रेट वायरला बेंड केलं आणि त्यातून जर करंट फ्लो होत असेल तर मग मॅग्नेटिक फील्ड आणि त्याचबरोबर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सवरती काय इफेक्ट होईल किंवा त्यांना काय होईल, त्यांच्यावर काय परिणाम होईल, तर तेच आपल्याला पाहायचं आहे. अ सर्किट इज कम्प्लिटेड बाय कंडक्टिंग वेरियस कंपोनंट्स ॲज शोन इन फिगर 4.8. तर अशा प्रकारे एक सर्किट आपल्याला कंप्लीट करायचं आहे ज्याप्रमाणे दाखवले. इथे सेल आहे, सोर्स ऑफ एनर्जी आहे, इथे एमिटर आहे, रेजिस्टर आहे, कंडक्टिंग वायर लावलेली आहे. आणि या ठिकाणी जो कंडक्टर आहे तर कंडक्टर मात्र आपल्याला स्ट्रेट न घेता त्याला बेंड करायचा आहे, असं वाकवायचं आहे. इफ द करंट पासेस थ्रू द लूप, जेव्हा या ठिकाणी करंट या लूपमधून पास होतो आहे, म्हणजे इथून अशा प्रकारे जेव्हा करंट पास होतो आहे तर करंट जेव्हा पास होणार तेव्हा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर प्रोड्यूस्ड ॲट ईच पॉईंट ऑफ द लूप. आणि जेव्हा करंट इथून पास होणार, या लूपमधून पास होणार, करंट पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल पास होतो, म्हणजे अशा प्रकारे पास होणार आहे. तर तेव्हा लूपमधून करंट जेव्हा पास होणार तर तेव्हा प्रत्येक ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होणार आहेत. ॲज वी गो अवे फ्रॉम द वायर, जेव्हा आपण वायरपासून दूर जाऊ तर तेव्हा द कॉन्सेंट्रिक सर्कल्स रिप्रेझेंटेटिंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स विल बिकम बिगर अँड बिगर. जसं आपण दूर जाऊ तर या ठिकाणी लाईन्स कसे झाले आहेत, मोठ्या मोठ्या झालेले आहेत. ते जवळ असताना लाईन्स खूप जवळ आहेत, बट या ठिकाणी लाईन्स मोठ्या म्हणजे लांब जात आहेत, कारण या ठिकाणी इतका फोर्स अट्रॅक्ट नाही. इथे खूप सारा इथे खूप सारं मॅग्नेटिक फील्ड जास्त स्ट्रॉंग आहे, पण तिकडे ते स्ट्रॉंग एवढं नाही आहे, त्याच्यामुळे इथे खूप जास्त डिस्टन्स आहे मध्ये. ॲज वी गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द लूप द सर्कल बिकम्स सो बिग दॅट इट्स आर्क कॅन बी शोन ॲज अ स्ट्रेट लाईन. आणि जसं आपण सेंटरकडे जाऊ, म्हणजे इथे त्याप्रमाणे आपण सेंटरकडे जाणार तर तेव्हा इथे खूप जवळ येत आहेत आणि एक असा पॉईंट येईल की जेव्हा या लाईन्स एकदम स्ट्रेट होतील. ओके, जेव्हा या लाईन्स दोन्हीकडचे पण लाईन्स एकदम स्ट्रेट होतील कारण तिथे खूप जास्त मॅग्नेटिक फील्ड खूप जास्त स्ट्रॉंग असणार आहे. इन द फिगर 4.8 द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर शोन नियर पॉईंट पी अँड क्यू. या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे पी आणि क्यू या पॉईंटवरती दाखवलेले आहेत. हवेवर दे विल बी क्रिएटेड नियर ईच पॉईंट ऑन द लूप. आणि ते लूपच्या प्रत्येक पॉईंटवरती तयार होऊ शकतात, निर्मिती होऊ शकते त्यांची. लाईकवाईज ईच पॉईंट विल प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द लूप. आणि याचप्रमाणे प्रत्येक पॉईंट मॅग्नेटिक फील्ड बनवू शकतो लूपच्या सेंटरवरती. त्याच्यानंतर बाय मेकिंग यूज ऑफ राईट हँड थंब रूल, आपण याआधी ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये राईट हँड थंब रूल पाहिलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या ठिकाणी प्लेलिस्ट आहे सायन्स 1ची, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता.
तर राईट हँड थंब रूलच्या आधारे चेक वेदर दॅट एव्हरी पॉईंट ऑन द लूप contributes the magnetic fields of line of force magnetic lines of force at the center of the loop and these lines of force at the center of the loop are in same direction. तर या ठिकाणी लूपच्या सेंटरवरती जे काही इथे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार झालेले आहेत तर यांचं डायरेक्शन सेम आहे का ते तुम्ही राईट हँड थंब रूलच्या सहाय्याने चेक करा. तर राईट हँड थंब रूल काय सांगतो आपल्याला, तर राईट हँड थंब रूल असं सांगतो की तुम्ही कंडक्टर तुमच्या हातामध्ये आहे असं इमॅजिन करा आणि कंडक्टरच्या दिशेने आपले थंबची दिशा आणि कंडक्टरची दिशा एकसारखी असली पाहिजे आणि तुम्ही जेव्हा बोटं अशी टर्न कराल, जेव्हा तुमची मूठ तुम्ही आवळाल, या ठिकाणी आपण चित्रामध्ये बघूया, तर जेव्हा तुमची मूठ अशी आवळाल तेव्हा बोटं अशा प्रकारे फोल्ड झालेली आहेत. म्हणजे इथे काय असणार आहे, अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन मॅग्नेटिक लाईन्सची डायरेक्शन अशा प्रकारे असणार आहे. मग तेच तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे. आता इथे कंडक्टरची डायरेक्शन कशी आहे, अपवर्ड्स आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी जसं दाखवलेलं आहे तसंच मूठ पकडणार आहात. बट इथे कंडक्टरची डायरेक्शन डाऊनवर्ड्स आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आपला जो अंगठा आहे तर तो खालच्या दिशेने दाखवायचा आहे. ओके, आणि जेव्हा तुम्ही अंगठ्याची दिशा खाली कराल तेव्हा तुमची बोटं अशा प्रकारे फिरलेली असतील आणि हीच असणार आहे मॅग्नेटिक लाईन्सची डायरेक्शन. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉईंट प्रोड्यूस्ड बाय अ current flowing through a wire is depend on the current as we have seen in experiment 4.6. 4.6 मध्ये आपण ऑलरेडी हे सगळं पाहिलेलं आहे. This means that if there are n turns in the loop, याचा अर्थ जर लूपमध्ये n टर्न्स म्हणजे या ठिकाणी फक्त एकच टर्न होता, फक्त असंच प्रकारचं होतं, तर अशा प्रकारे n टर्न्स म्हणजे किती असू शकतात, द मॅग्नेटिक फील्ड n टाइम्स ऑफ दॅट प्रोड्यूस बाय अ सिंगल लूप विल बी क्रिएटेड. मग तेवढ्या n टाइम्समध्ये ते मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. सो जेवढे लूपचे म्हणजे जेवढे प्रकारचे लूप म्हणजे जितकेही लूपचे टर्न्स असतील तेवढ्या n टाइम्स मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. ओके, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ सर्किट इन अ सॉलिनॉइड. आता हे सॉलिनॉइड नेमकं काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर सॉलिनॉइड म्हणजे या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी डायग्राममध्ये दिसतं आहे कशा प्रकारे सॉलिनॉइड आहे. ओके, सॉलिनॉइड अशा प्रकारचं आहे, जस्ट लाईक स्प्रिंगसारखं आहे ते, बट ती एक कॉपर वायर आहे. वेन अ कॉपर वायर विथ अ रेजिस्टिव्ह कोटिंग इज वुंड इन अ चेन ऑफ लूप्स लाईक अ स्प्रिंगसारखं असते. आणि जसं आपण तुम्ही बघितलं असेल कधीतरी तुमच्या पेनमध्ये जी स्प्रिंग असते तर ती स्प्रिंग अशा प्रकारची असते. ओके, मग हे पण स्प्रिंगसारखंच आहे, बट हे कशाचं आहे, कॉपरपासून बनलेलं आहे. इज कॉल्ड ॲज सॉलिनॉइड. ओके, सो वेन अ कॉपर वायर विथ अ रेजिस्टिव्ह कोटिंग, याला एक कोटिंग पण असते, एक रेजिस्टिव्ह कोटिंग पण असते याच्यावरती, रेजिस्टिव्ह कोटिंग इज वुंड इन अ चेन ऑफ लूप्स लाईक अ स्प्रिंग, इट इज कॉल्ड ॲज सॉलिनॉइड. त्याच्यामध्ये सॉलिन म्हणजे पाईप आणि नॉइड म्हणजे शेप असा त्याचा अर्थ होतो. वेनेवर ॲन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू अ सॉलिनॉइड, जेव्हा पण इलेक्ट्रिक करंट या सॉलिनॉइडमधून पास होणार, म्हणजे अशा प्रकारे या सॉलिनॉइडमधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास होणार, जेव्हा आपण ते सर्किटमध्ये फिट करणार, तर तेव्हा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रोड्यूस इन अ पॅटर्न ॲज शोन इन फिगर 4.9. तर तेव्हा मॅग्नेटिक लाईन्स अशा प्रकारे प्रोड्यूस होतील. म्हणजेच या ठिकाणी ते नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, नॉर्थ टू साऊथ पोल मॅग्नेटिक लाईन्स अशा प्रोड्यूस झालेल्या आहेत. इथून पण जाताना साऊथ टू नॉर्थ पोल, इथून नॉर्थ पोल टू साऊथ पोल अशा प्रकारे मॅग्नेटिक लाईन्स प्रोड्यूस झालेले आहेत. ज्याप्रमाणे आपण बघतो की बार मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक लाईन्स प्रोड्यूस होतात, त्याचप्रमाणे या ठिकाणी पण मॅग्नेटिक लाईन्स प्रोड्यूस झालेले आहेत. अशा प्रकारे बार मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक लाईन्स प्रोड्यूस होतात, त्याचप्रमाणे सॉलिनॉइडमध्ये पण मॅग्नेटिक लाईन्स प्रोड्यूस झालेले आहेत. त्याच्यानंतर युअर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ अ बार मॅग्नेट, तुम्ही ऑलरेडी बार मॅग्नेटमध्ये कशाप्रकारे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात हे माहिती आहे तुम्हाला. द प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सॉलिनॉइड आर व्हेरी सिमिलर टू द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ बार मॅग्नेट. ज्याप्रमाणे बार मॅग्नेटने मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं, त्याचप्रमाणे सॉलिनॉइडने पण मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. दोघांच्या पण प्रॉपर्टीज एकदम सिमिलर आहेत, कारण बार मॅग्नेटमध्ये पण अशाच प्रकारचा पॅटर्न तयार होतो. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचा आणि सॉलिनॉइडमध्ये पण अशाच प्रकारचा पॅटर्न तयार होतो, म्हणजे दोघांमध्ये पण सिमिलर आहे. वन ऑफ द ओपन एंड्स ऑफ अ सॉलिनॉइड ॲक्ट्स ॲज अ मॅग्नेटिक नॉर्थ पोल अँड अदर ॲज द मॅग्नेटिक साऊथ पोल. तर इथे दोन ओपन एंड्स आहेत, इकडचं एक आहे आणि इकडचं एक आहे. तर यातील एक नॉर्थ पोलसारखा ॲक्ट करतो आणि एक साऊथ पोलसारखा ॲक्ट करतो. ओके, ज्याप्रमाणे बार मॅग्नेटमध्ये ऑलरेडी दोन पोल्सवरती नावं लिहिलेली असतात, तर या ठिकाणी
सपोज आपण असं पकडूया की ते नॉर्थ आहे आणि असं पकडूया की ते साऊथ आहे. तर अशा प्रकारे बार मॅग्नेटवरती ऑलरेडी नावं असतात. बट या ठिकाणी सॉलिनॉइडमध्ये कुठला तरी एक पोल जो असतो म्हणजे एक एंड जो असतो तर तो नॉर्थ पोलसारखा ॲक्ट करतो आणि एक साईड जी असते तर ती एक एंड जो असतो तर तो साऊथ पोलसारखा ॲक्ट करतो. द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इनसाइड द सॉलिनॉइड आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे या ठिकाणी सॉलिनॉइडच्या आतमधले म्हणजे सॉलिनॉइडच्या मधून जे काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जात आहेत तर ते एक दुसऱ्याशी पॅरलल असतात. व्हॉट डज दिस मीन्स? मग याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा, दिस मीन्स दॅट द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड विदिन द सॉलिनॉइड इज युनिफॉर्म एव्हरीवेअर. म्हणजे याचा अर्थ असा की मॅग्नेटिक फील्डची जी इंटेन्सिटी आहे सॉलिनॉइडच्या आतमध्ये तर ती कशी आहे? युनिफॉर्म आहे. प्रत्येक ठिकाणी कशी आहे? युनिफॉर्म आहे. म्हणजे म्हणूनच कशा आहेत ते लाईन असे पॅरलल आहेत, म्हणजे त्याला आपण म्हणतो समांतर आहेत. दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड इन अ सॉलिनॉइड इज युनिफॉर्म. म्हणजे याचा अर्थ की सॉलिनॉइडमध्ये असलेले जे मॅग्नेटिक फील्ड आहेत ते कसे आहेत? युनिफॉर्म आहेत. ओके. त्याच्यानंतर टॉपिक आहे फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. त्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायचं आहे. त्यामध्ये मटेरियल आहे फ्लेक्झिबल कॉपर वायर घ्यायची आहे आपल्याला. कॉपर वायर जी फ्लेक्झिबल असेल त्याचबरोबर अशी ताणता येईल तिकडे तिकडे जाईल अशी. स्टँड घ्यायचा आहे. इलेक्ट्रिक सेल घ्यायचा आहे. अ हॉर्सशू मॅग्नेट विथ अ स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. आता हॉर्सशू मॅग्नेट म्हणजे मॅग्नेट जे अशा प्रकारचं असतं. ओके. अशा प्रकारे यू एन शेपमधलं जर मॅग्नेट असं तर ते सपोज करूया की हा एन पोल आहे आणि हा एस पोल आहे. साऊथ पोल आहे आणि नॉर्थ पोल आहे. ओके. तर अशा प्रकारे हॉर्सशू मॅग्नेट असतं. तर असं हॉर्सशू मॅग्नेट घ्यायचं आहे की ज्याचं मॅग्नेटिक फील्ड खूप स्ट्रॉंग असेल. प्रोसिजर कशा प्रकारे आहे आपण पाहूया. युजिंग द स्टँडचा वापर करून फिक्स द कॉपर वायर सो दॅट इट पासेस थ्रू द पोल्स ऑफ हॉर्सशू मॅग्नेट ॲज शोन इन फिगर 4.10. तर या ठिकाणी जसं 4.10 फिगरमध्ये दाखवलेलं आहे की आपल्याला स्टँडवरती हे मॅग्नेट जे आहे तर ते अशा प्रकारे फिक्स करायचं आहे की जेणेकरून आणि ही जी कॉपर वायर आहे तर ती या दोन पोलच्या मधून जाईल. म्हणजे अशा प्रकारे हे मॅग्नेट आहे तर ती कॉपर वायर जी आहे तर ती या दोघांच्या मधून इथून अशी बाहेर निघाली पाहिजे. ओके. तर ती अशी बाहेर निघाली पाहिजे अशी ती वायर आपल्याला इथे घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे कनेक्ट द सर्किट ॲज वेल. ज्याप्रमाणे इथे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे सर्किट आपल्याला कनेक्ट करायचं आहे. इथे सेल लावलेला आहे, इलेक्ट्रिक सेल इथे प्लग की आहे आणि ही जी वायर आहे तर ते अशा प्रकारे कनेक्टेड आहे जेणेकरून याच्यातून करंट फ्लो होईल. ओके. आणि ती वायर जाणार आहे त्या हॉर्सशू मॅग्नेटच्या दोन पोल्सच्या मधून. ओके. व्हॉट डू यू ऑब्झर्व? तुम्हाला काय निरीक्षणातून काय आढळून येईल? व्हेनेवर करंट इज नॉट फ्लोईंग थ्रू द वायर इट रिमेन्स स्ट्रेट. म्हणजे जेव्हा या वायरमधून ही जी वायर आहे या ठिकाणी तर या वायरमधून जेव्हा करंट फ्लो होत नाही तेव्हा ती स्ट्रेट आहे. जसं की पॉईंट ए कुठे दाखवलेला आहे तर या स्ट्रेट वायरवरती पॉईंट ए आहे. म्हणजे जेव्हा करंट फ्लो होत नाही, जेव्हा या ठिकाणी हा जो प्लग की आहे तर तो ओपन आहे म्हणजेच सर्किट कसं आहे, सर्किटमधून करंट फ्लो होत नाही आहे. तर जेव्हा सर्किटमधून करंट फ्लो होत नाही आहे तर तेव्हा ही वायर कशी राहणार आहे? स्ट्रेट राहणार आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की व्हेन द करंट फ्लोज फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे करंट जेव्हा वरून खाली येतो आहे. आता या ठिकाणी करंट हा काय होतो आहे? वरून जेव्हा खाली येतो आहे म्हणजे करंट अशा प्रकारे जेव्हा फ्लो होतो आहे वरून जेव्हा खाली करंट येतो आहे तर तेव्हा काय होणार आहे? द वायर बेंड्स अँड कम्स इन टू पोझिशन सी. तर वायर काय होते? बेंड होते या ठिकाणी आणि कम्स इन टू पोझिशन सी. पोझिशन सीवरती ती अशी बेंड होते. म्हणजे जेव्हा यातून करंट फ्लो होणार वरून खाली डायरेक्शननी जेव्हा करंट फ्लो होणार तेव्हा ही वायर अशा प्रकारे थोडीशी वाकणार. ओके. म्हणजे सी पॉईंट या ठिकाणी सी पॉईंट आपल्याला दाखवलेला आहे त्याप्रमाणे ती थोडीशी अशी वाकणार आहे, बेंड होणार आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे इफ द करंट डायरेक्शन इज रिव्हर्स दॅट इज इट फ्लोज फ्रॉम द बॉटम टू टॉप एंड द वायर बेंड्स बट कम्स इन पोझिशन बी. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे जेव्हा करंट फ्लो होण्याची डायरेक्शन चेंज होईल. म्हणजे याआधी आपण पाहिलं की करंट वरून खाली जातोय तर आता जर करंट खालून वर गेला म्हणजे या ठिकाणी करंट जर अशा प्रकारे फ्लो झाला खालून वर जर जात असेल तर तेव्हा काय होणार आहे? ही जी वायर आहे तर ती आतल्या साईडने बेंड होणार आहे. म्हणजेच बी पॉईंट ज्याप्रमाणे दाखवलेला आहे त्याप्रमाणे ती अशी बेंड होणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की दिस मीन्स द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द वायर इज परपेंडिक्युलर टू बोथ द मॅग्नेटिक फील्ड अँड डायरेक्शन ऑफ द करंट. म्हणजे याचा अर्थ द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑफ वायर काय आहे? परपेंडिक्युलर आहे मॅग्नेटिक फील्डला आणि त्याचबरोबर डायरेक्शन ऑफ द करंटला.
सो हियर द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम एन टू एस. म्हणजेच या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन कुठून कुठपर्यंत आहे तर एनपासून एसपर्यंत आहे. म्हणजे या ठिकाणी जे एच दाखवलेलं आहे म्हणजेच नॉर्थ पोल आणि साऊथ पोलमधलं अंतर. ओके, थोडक्यात नॉर्थ पोल आणि साऊथ पोलमधलं अंतर जे आपल्याला एचने दाखवलेलं आहे तर ते आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एनपासून ते एसपर्यंत. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कसं आहे एन टू एस आहे. जसं आपल्याला एच या ठिकाणी दाखवलेलं आहे तर ते आहे एन टू एस. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे इन दिस एक्सपेरिमेंट इट इज नोटेड दॅट व्हेनेवर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर इन द प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द कंडक्टर. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जेव्हा करंट फ्लो होतो कंडक्टरमधून, जेव्हा करंट फ्लो होतो इन द प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डच्या सहवासामध्ये जेव्हा कंडक्टरमधून करंट फ्लो होतो तेव्हा एक फोर्स त्या कंडक्टरवरती एक्झर्ट केला जातो. ओके, एक फोर्स त्याच्यावरती असं लावला जातो. इफ द डायरेक्शन ऑफ द करंट इज रिव्हर्स, जर आपण करंटची डायरेक्शन चेंज केली, दॅट इज इट्स साऊथ पोल इज ब्रॉट ॲट द पोझिशन ऑफ इट्स नॉर्थ पोल. म्हणजे या ठिकाणी जर आपण साऊथ पोल नॉर्थ पोलकडे आणलं आणि नॉर्थ पोल साऊथ पोलकडे, म्हणजे थोडक्यात हे जे बार मॅग्नेट आहे ते जर आपण उलटं ठेवलं म्हणजे एस इकडे आणि एन तिकडे, म्हणजे पोल जर आपण चेंज केले देन व्हॉट विल हॅपन, तर मग काय होईल जर आपण त्यांचे पोल्स चेंज केले, म्हणजे जर मॅग्नेट परत जसं आहे त्याच्या अपोजिट वेने ठेवला तर मग काय होईल. द अबो एक्सपेरिमेंट क्लिअरली शोज दॅट अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर. मग हे जे वरचं एक्सपेरिमेंट आहे ते आपल्याला दाखवते की फोर्स काय होतो आहे कंडक्टर जो आहे करंट घेऊन जाणारा जो कंडक्टर आहे त्याच्यावरती अप्लाय केला जातो आहे. द डायरेक्शन ऑफ धिस फोर्स डिपेंड्स ऑन द बोथ डायरेक्शन ऑफ करंट अँड द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. मग फोर्सची जी डायरेक्शन आहे तर ती मॅग्नेटिक फील्ड आणि त्याचबरोबर डायरेक्शन ऑफ करंट या दोघांवरती पण डिपेंड आहे. ओके, एक्सपेरिमेंटली it is possible to show that this force is minimum when the direction of the current is perpendicular to the direction of the magnetic field. Okay, so how will you do this? तुम्ही हे कशा प्रकारे कराल. आता या ठिकाणी आपल्याला इथे अजून व्यवस्थित दाखवलेलं आहे की ते जर या एसमधून एन एस या दोन पोल्समधून बरोबर कॉपर वायर जाते. जेव्हा करंट फ्लो होत नसेल तेव्हा ही स्ट्रेट असणार आहे. जेव्हा करंट जो आहे तर तो वरून खाली येत असेल तर तेव्हा ती सीकडे जाणार आहे आणि करंट खालून वर जात असेल तेव्हा ती वायर बीकडे झुकणार आहे, म्हणजे थोडीशी बेंड होणार आहे. या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आपल्याला आतमध्ये दाखवलेला आहे. तर परपेंडिक्युलर टू द प्लेनशी ते कसं आहे बरोबर एक्झॅक्टली परपेंडिक्युलर आहे. ओके, ऑफ द पेपर अँड गोईंग इनसाइड द पेपर. ओके, त्याच्यानंतर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल जो या एक्सपेरिमेंटशी रिलेटेड होता तो आता आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलच्या आधारे आपण फोर्स ऑन कंडक्टर फाइंड आउट करू शकतो. कारण फोर्स ऑन कंडक्टर त्याचबरोबर डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ करंट हे तिघं पण कसे आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. तर ते आपल्याला बघायचं आहे. इन द अबो एक्सपेरिमेंट वी कन्सिडर द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट अँड द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड फाउंड दॅट द डायरेक्शन ऑफ द फोर्स एक्झर्टेड इज परपेंडिक्युलर टू बोथ. ओके, म्हणजे सगळे एकमेकांना कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत. देअर इज अ सिम्पल रूल रिलेटिंग दिस 3 डायरेक्शन्स अँड दॅट रूल इज कॉल्ड ॲज फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ओके, त्या रूलला आपण काय म्हणतो फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. अकॉर्डिंग टू धिस रूल, या रूलच्या अनुसार द लेफ्ट हँड थंब, आपला जो लेफ्ट हँडचा थंब आहे जो अंगठा आहे डाव्या हाताचा, सो लेफ्ट हँड थंब जो आहे त्याचबरोबर इंडेक्स फिंगर म्हणजे जे अंगठ्यानंतरचं पहिलं बोट आहे तर ते आणि मिडल फिंगर जे मधलं बोट आहे तर ते आर स्ट्रेच्ड सो ॲज टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर. मग ते आपल्याला अशा प्रकारे स्ट्रेच करायचं आहे की ते काय होणार आहे सगळेजण एकमेकांना परपेंडिक्युलर होणार आहेत. असं आपल्याला ज्याप्रमाणे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे ते स्ट्रेच करायचं आहे. त्याच्यानंतर इफ द इंडेक्स फिंगर इज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, मग इंडेक्स फिंगरला आपण काय घेतलेलं आहे डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे असं आपल्याला हे करायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे की काय आहे इंडेक्स फिंगर काय आहे डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे अँड द मिडल फिंगर पॉईंट्स इन द डायरेक्शन ऑफ द करंट, आणि मिडल फिंगर काय दर्शवतं डायरेक्शन ऑफ करंट दर्शवतं. देन द डायरेक्शन ऑफ द थंब इज द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द कंडक्टर, आणि मग थंब काय दर्शवतं तर थंब दर्शवतं फोर्स ऑन द कंडक्टर, डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द कंडक्टर दाखवतं आहे थंब.
तर अशा प्रकारे आपल्या लेफ्ट हँडच्या आधारे आपण हे सगळं सांगू शकतो. हाच आहे फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, की या ठिकाणी जे अंगठा आहे आपल्या लेफ्ट हँडचा तर तो काय दाखवतो, फोर्स ऑन द कंडक्टर. जे इंडेक्स फिंगर आहे तर ते दाखवतं डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड आणि जे मिडल फिंगर आहे तर ते दाखवतं डायरेक्शन ऑफ द करंट. आता डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द वायर इन अबो एक्सपेरिमेंट अँड व्हेरीफाय युअर फाइंडिंग. आता या ठिकाणी आपण जसं की करंट आपण जेव्हा खालून वरती देत होतो तर तेव्हा कशा प्रकारे ती वायर सरकली होती, त्याचं डायरेक्शन चेंज झालं होतं, तर हे सगळं आपल्याला या लेफ्ट हँड रूलच्या सहाय्याने पाहायचं आहे. ओके, ज्याप्रमाणे करंट ज्या दिशेने फ्लो होत असेल त्या दिशेने आपण आपलं जे मिडल फिंगर आहे तर ते घेणार आहोत आणि इतर डायरेक्शन्स आपण फाइंड आउट करू शकतो. तर अशा प्रकारे हे होतं फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आय होप तुम्हाला समजलं असेल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक मोटर बघणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायचं आहे फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल पण. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओ इलेक्ट्रिक मोटरवरती असेल आणि त्यानंतर प्रत्येक टॉपिकनुसार वेगवेगळे व्हिडिओ असतील. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.